सुवर्ण महोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड. लेखक विजय सामंत, हर्षल प्रधान. प्रकाशक अरविंद शाह. तुम्ही कोणती कमाई केलीत? बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल, त्यावेळचे लाल, बाल आणि पाल असा हा त्रिशूळ होता या देशाचा. आता पहा काय झालं आहे. पंजाब गेला, बंगाल गेला, फक्त शिवरायांचा महाराष्ट्र शिल्लक उरला आहे. एवढा एकच आधार आहे. आणि उद्या जर महाराष्ट्र नष्ट केलात तुमच्या कर्मदरिद्री दळभद्री राजकारणाप्रमाणे, तर तो देशाला वाचवू शकणार नाही. शंकररावांची काळजी आपण कशाला व्हायची? महाराष्ट्र जर शंकररावांनी नष्ट केला, मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळून जर नष्ट केला, पंजाब्यांना अभय देऊन जर नष्ट केला, तर शंकरराव उद्या तुम्ही सुद्धा नष्ट झाल्याखेरीज राहणार नाही. हा इशारा मी तुम्हाला देऊ इच्छितो या दसऱ्याच्या निमित्ताने. विचारांचं सीमाोल्लंघन आहे, करूया ना या व्यासपीठावर. मी इकडे उभा राहतो, तुम्ही तिकडे उभे राहा. सांगूया लोकांना हे आमचे विचार आहेत. तुम्हाला जे विचार स्वीकारायचे असतील ते बेशक स्वीकारा, पण आम्ही मोडून टाकू, मुळासकट उखडून टाकू असं म्हणाल तर नाही जमणार हो. मुळं इतकी खोल गेलेली आहेत की हातामध्ये बरंच काहीतरी येईल, पण खालचं काही लागायचं नाही. काही खतपाणी तुम्ही नाही घातलं, या माझ्या बांधवांनी घातलेलं आहे. यांच्या घामामुळे, रक्तसिंचनामुळे ही मुळं आतमध्ये गेली आहेत. तुम्ही काय केलं? आम्हाला उखडून टाकण्याचा प्रयत्न केलात, पण आता उखडले जाणार नाही. आज या दोघांना, खास करून मुसलमानांना आवाहन करणार आहे, शिखांनाही आवाहन करणार आहे, दोघांनाही हिंदू म्हणून आवाहन करणार आहे. यापुढे या देशाला इंडिया म्हणायचं नाही, भारत म्हणायचं नाही, हिंदुस्तान म्हणायचं. जसं आपण बॉम्बेचं आता मुंबई करतो, तसं आता हिंदुस्तान लिहायला सुरुवात करायची. भारत लिहायचं नाही. भारत माता की जय करा, पण भारत मात्र लिहायचं नाही. इंडिया लिहायचं नाही. हा हिंदुस्थान आहे, हा हिंदूंचाच राहणार आहे. पहिली आपली घोषणा असली पाहिजे, हे आपलं धोरण असलं पाहिजे. एक पुस्तक आलेलं आहे, स्ट्रॉम इन पंजाब. अप्रतिम पुस्तक आहे. मला एकाने पाठवलं. राजीव गांधी ज्यावेळेला लंडनमध्ये जाणार होते त्यावेळी त्यांनी एक पोस्टर छापलेलं आहे. हे पोस्टर लंडनमध्ये सर्वत्र भिंतींवर लावलं होतं. त्या खलिस्तानवाद्यांनी ते लावलं आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं, जॉईन द मार्च, मीटिंग पॉइंट्स इज हाईड पाथ, स्पीकर्स कॉर्नर अंडर द ग्राउंड, स्टेशन मार्बल आर्ट. आणि पुढची वाक्ये फार महत्वाची आहेत. द प्राईम मिनिस्टर ऑफ द हिंदूज ऑफ इंडिया रिस्पॉन्सिबल फॉर द मास्केर ऑफ मर्डर ऑफ 40,000 सिख्स इन खलिस्तान. खलिस्तान कुठे आहे बाबांनो? पंजाबमध्ये ब्लू स्टार नंतर जे हत्याकांड झालं असं त्यांचं म्हणणं आहे, ते खलिस्तान, पंजाब नाही. त्यांनी म्हणायला सुरुवात केली, पंजाबचं खलिस्तान कधी होणार नाही. हे या शीख लोकांनी लक्षात घ्यावं. या देशाचा 1 इंच तुकडा तुम्हाला मिळणार नाही, कोणालाही मिळणार नाही. सारा हा इथे जमलेल्या तमाम हिंदू उभा राहील आणि तुमचं शिरकाण केल्याशिवाय राहणार नाही. सिख in Khalistan and also in Hindustan are arriving in UK. It is the moral obligation of every Sikh to demonstrate against the tyrant. राजीव गांधी टायरंट म्हणजे जुलमी राजा. हा जुलमी असता तर बरं झालं असतं हो. हा हिंदूंचा कोणी असता तरी बरं झालं असतं, पण काहीच नाही. पुकार केलेलं खलिस्तान झालेलं आहे. आणि खलिस्तानमध्ये जिथे ब्लू स्टार ऑपरेशन झालं तिथे किती शीख मारले गेले? 40,000 हा त्यांचा आकडा आहे. खरोखर मारले किती गेले? 567. काय प्रकार चाललाय? कशी माती भडकावली जात आहेत? हिंदूंच्या विरोधामध्ये कशी तिकडून सूत्र हलवली जात आहेत ते तुम्ही बघा आणि शंकररावांना सांगा. काल सकाळीच माझ्याकडे एक पोलीस अधिकारी आला. त्याचा काही दोष नाही म्हणा. सांगितलं त्याला, आला माझ्या घरी. 4-5 कागद होते त्याच्याकडे. म्हटलं काय बाबा काय आहे? तुमच्याकडे म्हणे पिस्तूल आहे काय? तुमच्याकडे रिव्हॉल्वर आहे काय? म्हटलं कोणतं रिव्हॉल्वर, अधिकृत की अनधिकृत? कारण म्हटलं हल्ली सगळा अनधिकृत प्रकार आहे, लायसन्स वगैरे काही लागत नाही. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये कोळणी जशी मासळी विकतात ना, तशी रिव्हॉल्वर ठेवलेली असतात फुटपाथवर. भाव आपण करायचा, लाल पाण्याचं, पांढऱ्या पाण्याचं की तांबड्या पाण्याचं. मी त्यांना सांगितलं, म्हटलं कशाकरिता तुम्हाला राबवतात हे? अरे तुमची जवानी काही चांगलं कर्तृत्व गाजवण्यासाठी वापरा. माझ्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे, माझ्या मुलांकडे आहे, याची चौकशी कसली करता? तिकडे आहेत की रेकॉर्ड्स तुमच्या आर्म्स डिपार्टमेंटला की आम्ही पिस्तूल घेतलेला आहे, आमच्याकडे एवढ्या एवढ्या गोळ्या आहेत. त्यांना विचारलं त्यातल्या किती गोळ्या वापरल्या. म्हटलं तुम्हाला काय करायचंय? हा माझा खाजगी प्रश्न आहे. गोळ्या किती, काय किती? म्हटलं असं धरून चाला, नियमाप्रमाणे 50 गोळ्या, त्यातल्या 15 आम्ही कुठेतरी प्रॅक्टिस केली. उरल्या किती हिशेब तुम्ही करा. उद्या जर मी अनधिकृत पिस्तूल, अनधिकृत गोळ्या दुसरीकडे लपवून ठेवल्या असतील, तुम्हाला काय कळणार आहे? कसलं समाधान मानता यामध्ये? जा बेहरामपाड्याला, जा भारतनगरमध्ये, जा बेंडी बाजारमध्ये, किती लोकांकडे अनधिकृत पिस्तूल आहेत, रिव्हॉल्वर्स आहेत, स्टेन गन्स आहेत, याची प्रथम चौकशी करा, मग आमच्या मागे लागा.
हाऊसिंग बोर्डाच्या एका फ्लॅटमध्ये 6 कोटींचा गर्द पकडला. शिवाय तिथे 3 स्टेनगन्स मिळाल्या. 3 स्टेनगन्स हा शोध कोणी घ्यायचा? केवळ आमची नावं आहेत, तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे अमुक अमुक आहे म्हणून आमची चौकशी. आम्ही सांगणार आहे, पण ते मला सांगायचं नाही. मी कशाला दाखवत बसू? पण तमाम हिंदूंना मला सांगायचं आहे की मुसलमानांच्या हातामध्ये जर अनधिकृत शस्त्र असतील, शिखांच्या हातामध्ये जर अनधिकृत शस्त्र असतील, तर तुम्हा हिंदूंच्या हातामध्ये सुद्धा अनधिकृत शस्त्र आलीच पाहिजेत. उद्या जे येथे काही धर्मयुद्ध होणार आहे. परवा राजीव गांधींवर दुर्दैवाने हल्ला झाला. सुदैवाने तो टळला. पण राजीव गांधींचं जर काही झालं तर एकाची लायकी त्या गादीवर बसण्याची नाही. पण मग जे शिरकांड सुरू होईल त्याला कशाने सामोरे जाणार? रामपुरीने सामोरे जाणार की त्रिशूळाने सामोरे जाणार? लाठीने जाणार की तलवारीने? या पोलिसांना सांगतो मी, तुम्ही आमचं रक्षण करणार? आमच्या जीविताचं रक्षण पोलीस कायदा, शंकररावांचा कायदा, शंकररावांचं मंत्रिमंडळ आमच्या जीविताचं रक्षण करणार आहे का? हा जाहीर सवाल पहिल्यांदा विचारतोय. पंतप्रधानांना सुद्धा स्वतःच्या जीविताची खात्री नाही. झुडपामध्ये माणूस बसला होता. 7 दिवस बसला होता. 7 दिवस त्याने काय केलं? त्याचा वासही कोणाला आलेला नाही. बुवा घाण कुठून मारते? कुत्र्याला वास असेल, पण आम्हालाही वास येतोच ना. प्रत्येक ठिकाणी कोणीतरी हुंगूनच सांगितलं पाहिजे असं काही नाही की बुवा तुम्ही थोडं हुंगा, इथे घाण मारते आहे. 7 दिवस जर तो माणूस बसला असेल तर शर्मेची गोष्ट आहे. निर्णय काय? तर झाडं आणि झुडपं तोडून टाका. चांगलं आहे, झुडपं आणि झाडं तोडायची. पंतप्रधान पर्यावरणावर बोलताहेत आणि मारेकरी झुडपामध्ये बसला म्हणून आजूबाजूची झाडं तोडायची. कसलं पर्यावरण हे तुमचं? म्हणून आमचं जे काय चाललं आहे ते उदयाच्या धर्मयुद्धाची तयारी आहे. आम्ही हिंदू म्हणूनच उभे राहणार आहोत. भिवंडीचा मोमीन म्हणतो की मुसलमानांना समजून घेणारा एकही हिंदू नेता नाही. मी घेतो तुम्हाला समजून. तयार आहात? पण एका अटीवर. बनातवालाचं नेतृत्व तुम्ही झुगारून दिलं पाहिजे. शहाबुद्दीनचं नेतृत्व तुम्ही झुगारून दिलं पाहिजे. आणि बाळ ठाकरेंचं नेतृत्व तुम्ही स्वीकारायला तयार व्हाल? शहाबुद्दीनची मुलाखत वाचा. त्याने आमच्या भारत सरकारला आव्हान दिलेलं आहे की मुठभर अतिरेकी जर तुम्हाला आवरता येत नसतील तर या देशामध्ये 15 कोटी मुसलमान जर रस्त्यावर आले तर तुम्ही काय कराल? मी शहाबुद्दीनला सांगतोय की हे 15 कोटी मुसलमान तुझ्या मालकीचे नाहीत. शिवसेनेकडे सुद्धा कितीतरी निष्ठावंत मुसलमान आहेत की ज्यांनी शिवरायांचा भगवा हाती धरलेला आहे. मालेगावाला आमचे जे मुसलमान कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, गेली 7 वर्ष शिवसेनेत काम करतात. त्यांना तडीपारी लावणारे सुद्धा मुसलमानच आहेत. हे विसरू नका. कोकणी मुसलमान ते सर्व आमचेच. पुढे रशीद असेल तर मागे अंतुले असतं, देशमुख असतं. अरे बापजादे बाटले, तुम्ही कशाला घेऊन बसता? या ना इकडे. कसले नमाज पडताय? कोणासमोर गुडघे टेकताय? या आमच्या देवळामध्ये, वाजवा आमच्या देवळामधील घंटा. बापजादे बाटले मुसलमान झाले, ख्रिश्चन झाले. आणि हे बाडगे किती जबरदस्त हो, धर्म सोडायला तयार नाहीत. आणि आम्ही बावळट राहिलो हे विशेष. सर्व धर्म समभाव मी मानायला तयार नाही. तुम्ही हिंदू म्हणूनही तो मानता कामा नये. नक्की धोरण सांगा हो या देशाचं काय आहे ते. निधर्विना मग सर्व धर्म समभावाचा प्रश्न येतो कुठे? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. जल्लोषात आमच्या मिरवणुका चालल्या आहेत. जल्लोषामध्ये तुमची ईद साजरी होते. जल्लोषात तुमचा नाताळ साजरा होतोय. भांडण आहे कुठे? पण हिंदूंच्या राज्यामध्ये, हिंदूंच्या देशामध्ये तुम्ही जर आमच्यावर बंधनं आणणार असाल, मशिदीवरून तुम्ही वाद्य वाजवत यायचं. कोण तुम्ही? तुम्ही कोण? पोलिसांना सांगतोय, यापुढे हिंदूंच्या ज्या ज्या मिरवणुका असतील त्या वाजत गाजत जाणार. असा कोणताही कायदा नाही की जो तुम्हाला रोखू शकेल. पण एक करा की मशीद आल्यानंतर तिथेच अडकून पडायचं, तिथेच घुमत बसायचं, हे बरोबर नाही. आम्ही सुधारणावादी आहोत. हा रस्ता आहे, न्यायानं चाललो आहोत. आपण सुद्धा कुठे खाजवून खपल्या काढायची गरज नाही. जे हिंदुत्व आहे, हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे अभिमान. तो शाबूत राहिला पाहिजे. मर्यादितपणे वाजवा, वाजत गाजत या. शंकररावांना सांगायचंय, हे निधर्मी राज्य आहे ना तुमचं, म्हणजे सगळ्या धर्मांचा तुम्ही भाव ठेवणार ना, मान ठेवणार ना, मग ही लाऊडस्पीकरची बांग कशाला पाहिजे? काढून टाका. मुळातच बेंबीच्या देठापासून मारतात बोंबा. कलकत्त्यामध्ये हायकोर्टाने काढून टाकले. कोल्हापूरमध्ये आमच्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील तो मराठा पीळ आहे. बंद म्हणजे बंद. तिथे लाऊडस्पीकरवरून बांग मारू दिली जात नाही. जेवढी कारकुनी कराल तेवढं तुमच्या बोडक्यावरती काहीतरी बसेल. माझे जे हक्क आहेत ते मला मिळाले पाहिजेत, ही तुमची भूमिका असली पाहिजे. आणि या हिंदूंना दुसरा देश कुठे आहे हो? हिंदू हिंदू करीत असताना मारामाऱ्या कोणामध्ये? शीख आणि हिंदूंमध्ये, गुरखा आणि हिंदूंमध्ये. गुरखा लँड आता उभी राहते आहे. नवा भिंद्रनवाला घोशिंग. काही गरज नव्हती. नेपाळ ही जात अशी आहे, अत्यंत प्रामाणिक, इमानी. गुरखा म्हणून त्याला ठेवल्यानंतर तुमच्या जीविताचं रक्षण करणं जणू त्याची जबाबदारीच. एक वेळ तो स्वतःच्या जीवाचं बलिदान करेल, पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. इतकी प्रामाणिक जात आज बिघडून ठेवली जाते राजकारणासाठी. ज्योती बसूंचं सरकार उखडण्याकरिता नवीन लँड उखडली जाते. एक खलिस्तान निस्तरता निस्तरता नाकी नऊ येत आहेत आणि एक कुठे विजवलं जातंय तर दुसरं पेटवलं जातंय. हे धोरण आमचं.
अशोक सेन नावाचा कोणीतरी केंद्रामध्ये जबाबदार मंत्री आहे आणि त्याने असं भाष्य केलं आहे की गुरखालँडमध्ये गैर असं काय आहे? काही गैर नाही ना, जात आहे ना, त्याला जो पाहिजे ते देऊन टाका. जोपर्यंत हे राष्ट्र म्हणून मागत नाही देऊन टाका. मग दलितांसाठी सुद्धा दलित स्थान आमच्या विदर्भामध्ये निर्माण झालं पाहिजे. नागपूरला जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेथे दलित स्थान निर्माण करा. शिवसेनेची मागणी आहे ही. काय गैर आहे त्याच्यामध्ये? गुरख्यांना जर गुरखा स्थान जातीप्रमाणे मिळणार असेल तर आमच्या दलितांचा जर येथे छळ होत असेल तर त्यांचंही स्वतःचं राष्ट्र राज्य हवेच की. महाराष्ट्राच्या पोटात का असेना देऊन टाका. काय मागण्यांना सुद्धा मर्यादा राहिल्या पाहिजेत. तुमची राजकीय लफडी, भांडणं, मारामाऱ्या देशाच्या मुळावर येणार असतील तर कुठेतरी अटकाव करावा लागेल. दुर्दैव या जनतेचं आहे हो, आपलं नाही. गुजराती समाज पहा, इतर इतका उभा राहिला आहे, वेडे झालेत शिवसेनेमुळे. गुजरातमध्ये बडोदा, अहमदाबाद, सुरत, भडोच अशा 4 ठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. काल परवाकडे गणपतीची मिरवणूक निघाली. परवानगी देत नव्हते. आले माझ्याकडे, म्हणाले लोकांनी सांगितलंय की येथे हिंदू म्हणून जगायचं असेल तर फक्त शिवसेनाच, दुसरं कोणीही वाचवू शकणार नाही. गुजराती समाजाला एक जाग आलेली आहे. दांडिया रासवर बंधनं आणली. 11 वाजता लाऊडस्पीकर बंद, मान्य केलं. पोलिसांना विचारलं आमच्या दांड्यांचा आवाज चालेल का की पुठ्ठ्यांच्या वापरू? म्हणजे आपल्याला हातात घेतल्याचंही समाधान आणि आवाजही होत नाही. अशी बंधनं आपल्यावरच येत आहेत. राष्ट्रीय एकात्मता समितीचे राजीव गांधी अध्यक्ष आहेत. पूर्वी इंदिरा गांधी अध्यक्ष होत्या. बंधन आलं कसं? कम्युनिस्टांनी प्रश्न काढला तुमच्यामध्ये. हे जे पुरोगामी आहेत ना, म्हणजे तुम्ही समारंभाला जाता, दिवे ओवाळता, कपाळाला टिळा लावता, नारळ फोडता, हे निधर्मी राज्यामध्ये बसत नाही. मग राजीव गांधी म्हणाले इलेक्ट्रिसिटीचा दिवा लावला तर? मग म्हणे चालेल. म्हणजे हिंदूंवर बंधन आहे.